आपलं गृहिणींचं कसं असतं बघा, सकाळी लवकर उठायचं, स्वयंपाक करायचा, सगळ्यांचं नाश्ता पाणी बघायचं, डबे देखील भरून ठेवायचे. बरं, इतकं करूनही आपलं समाधान होतं का? तर अजिबात नाही. आपला आटापिटा कशासाठी असतो सांगते. आठवड्यातून किमान एक तरी पदार्थ असा करायचा, की जो अगदी रेस्टॉरंट स्टाईल, हॉटेल स्टाईल होईल आणि घरातली सगळी मंडळी त्यावर तुटून पडतील आणि चाटून पुसून खातील. असं झालं की मग आपल्याला इतका समाधान आणि आनंद होतो, हो की नाही? नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. असाच हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल पण करायला अगदी सोप्पा, वेगळ्या पद्धतीचा, चव तशीच येणार ही गॅरंटी मी तुम्हाला देते. आपण करत आहोत पनीर टिक्का मसाला. हो हो, पनीर टिक्का मसाला एकदम वेगळ्या पद्धतीने, सगळ्यात सोप्या पद्धतीने आणि मस्त तो स्मोकी फ्लेवर देऊ. चला, आता हा पनीर टिक्का मसाला करायला एक 2 स्टेपमध्ये आपण करणार आहोत. तर काय करूयात, साहित्य आणि कृती स्टेप बाय स्टेप बघूयात. एकाच वेळेस सगळं साहित्य तुम्हाला दाखवलं तर गोंधळ उडेल. बरं, तुम्हाला आवडत असेल एकाच वेळेस बघायचं तर साहित्याची सगळी यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. काळजीच करू नका. आता सगळ्यात आधी पनीर टिक्का करायचा आहे, तर त्याचं मॅरिनेशनसाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. पाव किलो पनीर, 1 कप म्हणजे 200 ग्रॅम दही, पाव कप पिवळी ढोबळी मिरची, पाव कप हिरवी ढोबळी मिरची, पाव कप लाल ढोबळी मिरची, बिर्याणी मसाला, बेसन, आलं लसूण पेस्ट, मिरपूड, किचन किंग मसाला, हिरवी मिरची, धनेपूड, मीठ, यासोबतच तेल आणि आपलं बॅडगी मिरची पावडर. बरं, आपले मसाले madhurasrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. पनीर टिक्का मसाला करायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे पनीर मॅरिनेट. तर त्यासाठी घ्यायचं दही. दह्यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून बेसन पीठ. बेसनमुळे ना हे जे मॅरिनेशन आहे ते भाज्यांना आणि पनीरला छान चिकटून राहतं आणि चवही छान येते. आता अर्धा चमचा बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, मिरपूड, गरम मसाला, धणेपूड, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ आणि आपलं मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर. याऐवजी नॉर्मल लाल तिखट वापरलं तरी काहीच हरकत. पनीर टिक्का मसाला जरा झणझणीत असतो ना, म्हणून हिरव्या मिरच्या घातल्या आणि यासोबतच चमचाभर तेल. आता हे सगळं व्यवस्थित मिसळायचं. आहा हा, काय रंग आलाय बघा, कमाल सुवास दरवळतो या मॅरिनेटचा. आता यामध्ये हे पनीर, पाव किलो पनीर, ढोबळी मिरची. बरं, इथे मी वेगवेगळ्या रंगाच्या मिरच्या घेतल्यात. त्याच्याऐवजी टोमॅटोच्या बिया काढून ते घेतलं तरी चालेल, कांदा घेतलं तरी चालेल. सो तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ना त्यामध्ये हे पनीर टिक्का मसाला केलं तरी काहीच हरकत नाही. वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळ्या नाही मिळाला म्हणून केलाच नाही आम्ही, असं अजिबात करू नका. चला, आता यामध्ये थोडा कांदा देखील घालते. नाही घातला तरी चालेल, पण मी घालते. कांद्याचे देखील असे चौकोनी तुकडे करून घेतले. चला, आता हे एकत्र करायचं आणि किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करायचं, म्हणजे हे मसाले आहेत ना मस्त मुरतात पनीर आणि भाज्यांमध्ये. चला, पनीर टिक्का मसाल्याचं मिश्रण इथे मुरण्याकरता ठेवलंय. ते मुरतंय तोवर आपण मसाला करणार आहोत. तर त्या मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 3 टोमॅटो अशा मोठ्या फोडी करून घेतल्या, 2 कांदे बारीक चिरून घेतले, 1 मोठा चमचा कसुरी मेथी आहे, 3-4 सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून धनेपूड, एखादी हिरवी मिरची बारीक चिरून आणि बारीक चिरलेलं लसूण. चला, आता सगळ्यात आधी वाटणामध्ये काय करणार आहोत आपण, या भिजवलेल्या लाल मिरच्या यामध्ये टोमॅटो घालायचं. टोमॅटो नंतर आणखी वाढवेल मी, आधी जितके आहे तितके. चला, हे तयार आहे बघा, मस्त बारीक स्मूथ वाटलं गेलं. वाटण तयार आहे. आता पनीर टिक्का मसाला आपल्याला करायचा आहे. तर पनीर टिक्काचं जे मॅरिनेट तयार करून ठेवलं, यालाही आता जवळपास अर्धा तासच्या पेक्षा जास्त होऊन गेला. तवा गरम करायला ठेवला, यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया. मस्त रसरशीतच दिसतंय बघा. आता तुम्हाला हे स्क्युअरला लावून छान ते करायचं असेल प्रकरण तर तेही करू शकता, पण आपण हे जरा शॉर्टकट पद्धतीने करतो, जेणेकरून पटपट होतं. हे मॅरिनेट यामध्ये जी चव आहे हे अजिबात वाया घालवायचं नाही. आता हे ना चांगलं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं, पण ओव्हर कुक करायचं नाही. 5 ते 7 मिनिटं फार फार तर, कारण भाज्या पनीर
पुन्हा जेव्हा आपण हे मसाल्यात घालणार आहोत तेव्हा पुन्हा शिजणार आहे, त्यामुळे तव्यामध्ये फार शिजवायची गरज नाही. चला, आता इथे पनीर टिक्काचं हे मस्त मिश्रण शिजवलंय, जवळपास 7-8 मिनिटं शिजवलं. आणि बघा, यामध्ये ना तेल बिल काही घातलं नाही तरी मस्त असा तवंग याला आलेला आहे. असंच खावंसं वाटतं, इतकं छान दिसतंय ते. काय सुंदर दिसतंय की नाही, म्हणजे बहारदार. काही नाही पुढची प्रोसेस केली, असंच उचलून घेतलं खाल्लं तरी चालतंय. पण इतकं सोप्या पद्धतीने केलं तर ते हॉटेल स्टाईल खाल्लंय असं वाटत नाही की नाही. मग काय करायचं, आता याला धुरी देणार आहोत, म्हणजे ती कोळशाची जी चव आहे ना ती मस्त यामध्ये उतरेल. तर मधोमध अशी वाटी ठेवायची. इथे बाजूला बघा कोळसा चांगला कडकडीत तापवून घेतलाय. आता हा गरम गरम कोळसा घ्यायचा, या वाटीमध्ये ठेवायचा. या गरम गरम कोळशावर घालायचं थोडंसं तूप, लगोलग झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा. वा वा वा. आणि 5 मिनिटं ही कोळशाची धुरी या पनीर टिक्काला देऊन घ्यायची. आता पनीर टिक्का मसाला करण्याचा मसाला तयार करत. टिक्का तर इथे तयार आहे, मस्त कोळशाच्या धुरीत सेट होतोय. तेल इथे 3 टेबलस्पून गरम केलं. यामध्ये सगळ्यात आधी जाईल लसूण, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची. चांगली फोडणी मिसळून घेऊयात. आणि आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. हलकासा बदामी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा. आता बघा कांदा छान परतून झाला, छान हलका सोनेरी रंग यायला सुरुवात. आता यामध्ये हे टोमॅटो आणि सुक्या लाल मिरचीचं वाटण आहे हे घालूया, मिसळून घेऊया. चला, आता ही टोमॅटो प्युरी व्यवस्थित मिसळून झाली. यामध्ये घालूयात मसाले, किचन किंग मसाला, धणेपूड, मिसळूयात. 4-5 मिनिटं चांगलं हे परतून घेऊयात. टोमॅटो प्युरी कच्ची नाही राहिली पाहिजे. आहा, मसाला इथे बघा मस्त 5 मिनिटं शिजवून घेतला. रंग बहारदार आलाय. टेक्स्चर बघा परफेक्ट पनीर टिक्का मसाल्याला जसं असतं तसं आलंय. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालूयात, मिसळूयात. आणि गरम गरम वाटण आहे, गरम गरम मसाला आहे, तर यामध्ये गरम पाणी घालायचं. म्हणजे हा मसाला छान फुलतो आणि चवही छान येते बघा मसाल्याला. त्या मसाल्याला एक उकळी फक्त काढायची. बघा 5 मिनिटं मसाला बहारदार असा शिजवून घेतलाय. काय दिसतोय, रंग, टेक्स्चर, रूप बहारदार आलेलं आहे. वा 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 वा. आता हे जे पनीर टिक्का आपण तयार केलंय, ग्रेव्हीचं मिश्रण, हे यामध्ये सोडूया. वा, अजूनही गरम गरमच आहे. वाटी पटकन काढते. हे मिश्रण त्या कोळशाचा इतका कमाल सुवास दरवळतोय तुम्हाला सांगते. अफलातून असं होतं हे सगळं. हे चांगलं एकजीव करायचं, मिसळून घ्यायचं. जबरदस्त दिसतंय. वा. आता यामध्ये घालूयात कसुरी मेथी. परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतं ना तसंच रंग, रूप आणि टेक्स्चर याला आलंय. कसुरी मेथी अशी चुरून टाकली की त्याचा स्वाद छान उतरतो. मिसळूयात. कमाल. आता झाकण ठेवायचं आणि फक्त एक 2-3 मिनिटं आपण हे मुरवून घेऊयात. आहा, पनीर टिक्का मसाला बरोबर आता 3 मिनिटं ठेवला होता. वा, कमाल. बहारदार रंग, टेक्स्चर, रूप. हॉटेलच्या भाज्या पण फिक्क्या पडतील या घरी केलेल्या पनीर टिक्का मसालासोबत. वा 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 वा. मस्त क्रीमी बघा. भाज्या परफेक्ट झाल्यात, ओव्हरकुक झाल्या नाहीत. आणि जी कोळशाची धुरी दिली त्यामुळे तो टिक्काचा मस्त एक चव किंवा फ्लेवर यामध्ये उतरली. वा वा वा. आता भाजी खायची कशासोबत सांगायची गरज आहे का. नान रेसिपी बाय मधुरा यूट्यूबवर सर्च करा, रोटी बाय मधुराज रेसिपी सर्च करा, पराठा बाय मधुराज रेसिपी सर्च करा, जिरा राईस डाळ फ्राय बाय मधुराज रेसिपी सर्च करा. भन्नाट बेत होतो तुम्हाला सांगते. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.